सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते। आज आपण बघणार आहोत नारायणगाव पुणे यांची सुप्रसिद्ध कोल्हापुरी मिसळ। ती आपल्या नाशिकमध्ये चालू आहे हॉटेल राजकमल। ती आहे नियर विवेगर स्कूल, तुळजाभवानी नगर येथे। चला आतमध्ये जाऊन बघूया। राजकमल येथील कोल्हापुरी मिसळ नाशिकमध्ये स्वाद घेते तर कशी वाटते? अतिशय सुंदर मिसळ यांची। या मार्केटच्या पाठीमागं हा जो भाग अंगणवाडी म्हणून परिसर आहे, या परिसराच्या लगत असलेली कोल्हापुरी मिसळ आहे। मिसळ एकदम सुंदर आहे, चणचणीत आणि झणझणीत म्हणून ओळखली जाणारी यांची कोल्हापुरी मिसळ आहे। जो एकच नंबर आहे। आम्ही राजकमलची मिसळ जेव्हा यांची शाखा नारायणगावला होती तेव्हापासून यांची मिसळ आम्ही खायला जायचो नारायणगावला। आम्ही त्यांना सांगितलं, दादा आम्ही प्रत्येक वेळेस नारायणगावला येऊ शकतात नाही, तुम्हीच नाशिकला शाखा आहे तुमचा। तेव्हा त्यांनी इकडे शाखा उघडली। आम्ही दर रविवारी न चुकता मिसळ खायला गरमागरम मिसळ खायची होती, ती पण कोल्हापूरची मिसळ आपल्या नाशिकात। तर नारायणगावची सुप्रसिद्ध मिसळ खायला आलेलो आहे आपण आता राजकमल। चला मिसळचा स्वाद घेऊया। इकडे बघू शकतात मस्त तरीवाला रस्सा दिलेला आहे आणि मला तर रस्सा खूपच आवडतो। मिक्स करून घेऊया। त्यानंतर इकडे मस्त लिंबू कांदा सर्व काही दिलेलं आहे। हे बघा मस्त लिंबू आणि भरभरून असा कांदा दिलेला आहे। मस्त दही दिलंय आणि ते पण मलईवाला दही आहे। चला मिक्स करून घेऊया, मटकीचा स्वाद घेऊया। अप्रतिम आहे मित्रांनो, आणि कोल्हापुरी झणझणा खायचा आहे। हे बघा मस्त तरी मस्त पटरवाले दोन पाव दिले। खूपच छान आहे आणि तिखट जर लागली तर इकडे तुम्ही दोन लस्सी ट्राय करू शकता। मँगो मलाई लस्सी, मँगो लस्सी एकदम ओरिजिनल आहे मित्रांनो। आणि इकडे दिलं त्यांनी मस्त उड्डाळवाले भजी गरमागरम चटणी सोबत ट्राय करू। कुरकुरीत एकदम। इकडे तुम्ही बघू शकता चासपर आहे आणि स्वीट मध्ये तर गोड शिरा ते पण आहे बघा। स्पेशली त्यांचा खूपच फेमस आहे शिरा। पायनॅपल शिरा आहे मित्रांनो। मला तर येथील मिसळ नाश्ता खूपच आवडतो। ज्यावेळेस पण मला वेळ मिळतो रविवारी मी स्पेशली येतो राजकमल मिसळ। तुम्हाला पण माझ्यासारखीच मस्त राजकमल मिसळ म्हणून भजी सर्व काही छान ट्राय करायचं आहे। तर इथला ॲड्रेस आहे नियर विवेगर स्कूल, तुळजाभवानी नगर, तसेच नलिनी विजय बिल्डिंगच्या समोर या आणि राजकमल मिसळ नक्की ट्राय करा। तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। इथली मिसळ कशी वाटते? एक नंबर, टेस्ट एकदम भारी आहे। तिखट वगैरे पण एकदम ओके, असं जास्त स्पायसी नाही वगैरे, छान आहे। काका तुम्हाला कशी वाटली मिसळ? छान आहे, छान आहे आणि सर्वांना आवडेल अशा पद्धतीचा मसाला तिखट वापरलेला आहे। तू काय सांगणार, कशी वाटली मिसळ? छान आहे खूप मिसळ, खूप जास्त तिखट पण नाही। तुम्ही काय सांगणार ताई, कशी वाटते? म्हणजे फॅमिली सोबत मिसळ ट्राय करायला पाहिजे की नाही? गेल्या 4 वर्षापासून मिसळ खातो। जी क्वांटिटी जी टेस्ट आहे ती कंटिन्यू मिसळ फार छान आहे, सगळ्यांनी आनंद घ्यावा। मिसळ कशी वाटते? खूप छान आवडली मला। मिसळ एकदम छान, एकदम तिखट कोल्हापुरी मिसळ आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा, सुंदर आहे। मला इथला नाश्ता कसा वाटतो? मूग भजी सगळ्यात छान आहे। इथले मूग भजी नाशिकमध्ये कुठंच भेटत नाही आणि इथला जो मिसळ आहे आणि मिसळचा रस्सा आहे टेस्ट अलग आहे आणि कोल्हापुरी टेस्ट आहे। तिचं नाव आहे रस्सा, मिसळचं चव आहे, त्यामुळं आवर्जून इथे मिसळ छान आहे। मिसळ तू बोलणार का कशी वाटते मिसळ? आणि सगळ्यात मस्त केवळचं बोलत होता, मला पण सांगा कशी वाटली मूग भजी? एकदम मस्त।
मला एकदम आवडते आणि एकदम मस्त आहे इकडची मिसळ पण मस्त आहे, एकदम तिखट आहे. कुठली मिसळ? आम्ही पहिल्यांदा चालवले पण नारायणगावला पुण्याला जातो नारायणगावला याची मिसळ खाल्लेली आम्हाला काढलं तिकीट जायला यायची म्हणून आम्ही आमच्या छान मिसळ आहे. नाश्ता कसा वाटतो? गरजेचं आणि तेवढ्या पण नाशिकमधला मिसळ त्यापैकी एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे.